मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागात त्यांनी एवढे फ्लॅशबॅक दाखवलेत की मालिकेमध्ये डायलॉग कमी आणि फ्लॅशबॅक जास्ती आहेत. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की सायली प्रतिमात्याला खूप वेळ निहाळताना दाखवली आहे. प्रतिमात्या तिला विचारत असतात, काय झालं सायली? या सुमन पण विचारतात, सायली बेटा काय झालं तुला? पण सायलीला मात्र तो क्षण आठवतो जेव्हा तिने प्रतिमात्याला सगळ्यात पहिल्यांदा घरी आणलं होतं. बरं, सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे सायलीने आज सांगितलंय सगळ्यांना की तीच खरी तन्वी आहे, पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. पण हा जो सीन आहे ना, आय थिंक सो तो स्वप्न असावं सायलीचं. बघत राहा मंडळी, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा एपिसोड पण चांगला दाखवलाय त्यांनी. सायली खूप वेळ प्रतिमा आत्याकडे बघताना दाखवली आहे. ती बघते बघते आणि पटकन मिठी मारते प्रतिमा आत्याला. या सुमन म्हणत असतात, काय झालं सायली, तुला बरं वाटत नाही का? तू आराम कर बरं. मग आता सायली मिठी मारते प्रतिमात्याला आणि मनात म्हणत असे, खरंच प्रतिमात्या मी तुमची तन्वी असेल का? तुम्ही माझी आई असाल का? हा इमोशनल सीन त्यांनी खूप वेळ असा वाजत गाजत दाखवलाय, म्हणजे खूप म्युझिक वगैरे दाखवलंय. मस्त वाटला हा सीन बघताना. सायली प्रतिमात्याला सोडतच नसते, तिला ती सगळे फ्लॅशबॅक आठवत असतात. आता प्रतिमात्या तिला असं थोडं बाजूला करून म्हणतं, सायली अगं काय झालं सांगशील का बेटा? पण ती पुन्हा मिठी मारते प्रतिमात्याला आणि तिला तो क्षण आठवतो. रविराज तिला म्हणतात ना की बेटा तुझी नाळ आमच्याशीच जोडली गेली आहे, तू आमचीच मुलगी आहे. प्रतिमात्या पण तिला कायम असं म्हणत असतात. तर ते सगळं तिला आठवतं आणि मग अचानक तिला चक्कर येते. प्रतिमा आत्या आता घाबरतात ना, त्या म्हणतात, सायली अगं तुला काय होतंय सायली? सुमन पण घाबरते. आता आधीच ही प्रेग्नेंट आहे, आता यांची जबाबदारी आहे ना तिच्यावर, कोणी घाबरणारच ना प्रेक्षकांनो. प्रतिमा आत्याला काळजी वाटते. सायली सायली काय झालं बेटा, काय काय झालं असं म्हणून त्या तिचा हात चोळत असतात, तिला उठवायचा प्रयत्न करत असतात. ती तिथेच खाली पडते बरं का, बेशुद्ध पडते सायली. तिला खूप विचार केल्यामुळे स्ट्रेस आलाय आता आणि ती आता बेशुद्ध पडते बरं का मंडळी. मग लगेच डॉक्टर आलेले दाखवले त्यांच्या घरी. आजच्या भागामध्ये ना प्रेक्षकांनो त्यांनी खूप डायलॉग कमी घेतलेत आणि म्युझिकलच खूप दाखवलंय. आता खूप वेळ ढंगचिक ढंगचिक दाखवलं. त्या सुमनताई जातात, पटकन पाणी आणतात, तिच्या तोंडावर पाणी मारतात, सायली उठ ग, पण सायली काही उठत नसते. मग शेवटी या दोघी कशा उचलतात माहित नाही, पण उचलून त्या तिला नेतात बेडरूम मध्ये. इकडे सचिनचं सीन दाखवलाय. सचिनने 4 फोटो ठेवलेत समोर आणि म्हणतोय, प्रियाने माझ्या हातात ठेवलेला हा बॉम्ब सगळ्यात आधी कल्पनापर्यंत पोहोचायला हवाय, कारण कल्पना सगळ्यात जास्ती इमोशनल आहे. स्वतःच्या नातवंडाला स्वतःपासून कशी दूर ठेवेल कल्पना? काय करावं? ती कल्पना मला तिच्या समोर उभं पण करणार नाही. मग काय करावं बरं? मग तो सायलीच्या फोटो समोर सर्कल करतो आणि म्हणतो, या सायलीला पण सांगून काही उपयोग नाहीये. तिला सांगितलं ना तरी पण ती अर्जुनपर्यंत जाणार नाही आणि कोणाला कळूच देणार नाही. काय करावं बरं? आता राहिली माझी एक्स मिसेस दीक्षित. सचिन अस्मिताच्या फोटोला सर्कल करतो आणि म्हणतो, शेवटी राहता राहिली माय डिअर मिसेस अस्मिता दीक्षित, माझी एक्स दीक्षित. माय डिअर अस्मिता असं म्हणून तिचा फोटो हातात घेतो आणि म्हणतो, अस्मिता तू सगळ्यात सॉफ्ट टार्गेट आहेस, कारण प्रियाच्या प्रेग्नन्सीची बातमी कळल्यानंतर ही बातमी तुझ्या पोटात राहू शकणार नाही. आतापर्यंत तुझ्या पोटात काय राहिलंय म्हणून हे राहणार आहे? अगं तू स्वतः तुझ्या घरच्यांसमोर हा बॉम्ब फोडशील, तुझ्या नकळत तू आमचंही काम करून टाकशील ग, असं म्हणून तो मोठ्याने हसत असतो. काय वाटतं मंडळी, हा अस्मिताला सांगू शकेल का प्रियाच्या प्रेग्नन्सीची बातमी? एक सांगू का खरंच मनातलं, मला असं वाटतंय की कदाचित मालिका संपते की काय, कारण आता नेमकं ना कुठे काय दाखवावं हे जरा गडबड झाली आहे मालिकेवाल्यांना, असं वाटायला लागलंय. काही काही सीन बघितले तर ते तुमच्याही लक्षात येईल, कारण उगाच इतकं ताणलं ना प्रेक्षकांनो की खरंच गडबड होते ना, काय दाखवावं काय नाही. पण आता सायली खरी तन्वी आहे एवढाच प्रश्न मार्गी लागणं बाकी आहे. प्रियाच्या प्रेग्नन्सीचं काय होतं काही सांगता येत नाही. बघूयात पुढे काय काय घडतंय. तर इकडे डॉक्टरांना बोलवलंय, कल्पनाताई आल्या आहेत, अश्विन आलाय. कल्पनाताई म्हणतात, बाई प्रतिमा तू सांगितलं राहवलंच नाही ग. अगं मी घाबरले ग, मला तर वाटलं होतं की मी परत येईपर्यंत सायली शुद्धीवर आली असेल. प्रतिमा त्या म्हणतात, अगं कल्पना मला कळलंच नाही ग, अचानक हिला काय झालं. डॉक्टर पण आलेले आहेत बरं का. त्या डॉक्टर विचारतात, यांना चक्कर आली तेव्हा नेमकं काय झालं? सुमनताई सांगतात, सायलीला ना खूप अस्वस्थ वाटत होतं, ती सारखी प्रतिमाताईंकडे बघत होती. आता सुमन जे बोलते ते ऐकवलं नाही, पुढे म्युझिक वाजवलंय नुसतं. मग अर्जुन विचारतो, एवढं काय झालं होतं, एवढी काय इमोशनल झाली होती सायली? डॉक्टर, बाळ ठीक आहे ना आमचं, सायली ठीक आहे ना डॉक्टर? अर्जुनला खूप काळजी वाटत असते. अर्जुन म्हणत असतो, डॉक्टर ॲडमिट करूयात का हिला हॉस्पिटलमध्ये? डॉक्टर म्हणतात, नाही नाही याची काही गरज नाहीये, काळजी करू नका, बाळ आणि आई एकदम सुरक्षित आहेत. मग अश्विन विचारतो, डॉक्टर प्रेग्नन्सी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत का?
त्यावर ते डॉक्टर म्हणतात, नाही नाही तसं काही नाही, काळजी करू नका, सगळं ठीक आहे. बाळ आणि आई सुरक्षित आहेत. कदाचित सायलीने काहीतरी मानसिक ताण घेतला असावा म्हणून तिला असं झालंय. मग कल्पनाताई विचारतात, सायली शुद्धीवर काय येत नाहीयेत? त्या डॉक्टर म्हणतात, काळजी करू नका, त्या उद्या सकाळपर्यंत शुद्धीवर येतील. अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, बापरे, उद्या सकाळपर्यंत? डॉक्टर, काही होणार नाही ना आमच्या बाळाला? अरे अरे अश्विन, काय हे ठीक असेल ना बाळ? अश्विन म्हणतो, दादा दादा शांत हो. हे बघ, तू असं समज की उद्या सकाळपर्यंत वहिनीला आराम मिळेल. कधी कधी शरीर स्वतःच्या हक्काचा आराम मागून घेत असतं. मग ते डॉक्टर म्हणतात, हो खरं सांगतायत ते. मी तुम्हाला काही औषधं लिहून देते, ते औषधं त्यांना शुद्धीवर आल्यावर द्या. आता अश्विन म्हणतो, दादा काळजी करू नकोस, मी आलोच डॉक्टरांना सोडून. अश्विन डॉक्टरांना सोडवायला जातो. अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं. सायली ही खूप इमोशनल झालेली असते ना, त्यामुळे तिला स्ट्रेस आला. ते मालिकेत कॉमन दाखवतात प्रेक्षकांनो, ते काही नवीन नाहीये. अर्जुनला आता खूप काळजी वाटत असते आणि तो सतत सायलीच्या उशापाशी बसून आहे. रात्रभर तो बिचारा बसून असतो. सगळेजण निघून जातात पण तो एकटा मात्र सतत तिच्या उशाशी बसून असतो. आता त्यांनी ना तो सायली सांगते ना, तीच तन्वी आहे, तो सीन इतका पटकन दाखवला ना मंडळी, खरंच तुम्हालाही भास होईल की हा सीन कदाचित स्वप्न आहे सायलीचं. म्हणजे 100% मला तरी तेच वाटतंय की ते सगळं सायलीचं स्वप्नच असावं. तर आता अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन तिच्या सारखं डोक्यावरून हात फिरवत असतो. तो रडत असतो सायली शुद्धीवर येत नाही म्हणून. अस्मिताचा सीन घेतलाय. अस्मिता चैतन्याला सांगताना दाखवली आहे. चैतन्याला सांगत असते ती, अरे इंटरव्ह्यू चांगला झाला रे चैतन्य, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाळाची जबाबदारी माझ्यावर नसती तर मला जॉब मिळाला असता. याला काय अर्थ आहे रे चैतन्य? चैतन्य म्हणतो, अगं अस्मिताई, आय नो याला काही अर्थ नाहीये, पण प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो ग. नोकरी देताना नोकरीवाल्यांनी त्यांचा विचार केला, अगं हे तर होणारच होतं. अस्मिता म्हणते, अरे पण स्मिथसाठी मला तर नोकरी करावीच लागणार आहे ना. आता स्मिथला सांभाळायचं म्हटल्यावर मला माझ्या पायावर उभं राहावंच लागणार आहे. पण आता मला ही नोकरी मिळत नाहीये कारण त्याचा बाप समर्थ नाहीये ना त्याला सांभाळायला. त्याचा बाप पुतळ्यासारखा वागतोय आणि त्याची शिक्षा मला आणि माझ्या बाळाला का? चैतन्य म्हणत असतो, अगं अस्मिताताई तू थोडी शांत हो, एवढी चिडचिड करण्यात काही अर्थ नाहीये ना, तू शांत हो, बघूयात आपण, निघेल काहीतरी मार्ग. आता चैतन्य आणि अस्मिताचं सीन झाल्यावर पुन्हा अर्जुन सायलीचा सीन घेतलाय. अर्जुन सतत सायलीच्या उशाशी बसलेला आहे. बापरे, आज त्यांनी लगली सॅड सॉन्ग वगैरे पण वाजवलंय बरं का. म्हटलं ना प्रेक्षकांनो, आज डायलॉग जरा कमीच आहेत मालिकेमध्ये, सगळं काही त्यांनी म्युझिकल दाखवलंय. अर्जुनची काळजी नेहमीप्रमाणे अप्रतिम, म्हणजे त्याचे हावभाव, त्याचे डायलॉग सुंदरच असतात, त्यात शंकाच नाही. तो सायलीच्या डोक्यावरनं सतत हात फिरवत असतो. ती शुद्धीवर केव्हा येईल याची वाट बघत असतो. कल्पनाताई आणि प्रतिमा त्या समोरच आहेत. आता तो एका पॉइंटला रडायला लागतो बरं का, त्याला खूप टेन्शन येत असतं. तो म्हणत असतो सायलीला, उठ न ग बायको. काय ग बायको, रुसलीस का माझ्यावर तुझे फोन उचलले नाही म्हणून? बोल न ग बायको माझ्याशी प्लीज. अगं अशी रुसू नको ग, रागव ना माझ्यावर, चिड तू, पण बोल माझ्याशी. बोल न ग सायली, बोल ना. तो रडत असतो बरं का, आणि त्याची काळजी बघून या सगळ्यांच्या मनात कसं तरी होत असतं. सुमनताई शेवटी म्हणतात, अरे अर्जुन बेटा, डॉक्टर म्हणाल्यात ना काळजीचं कारण नाहीये, तू शांत हो बरं अर्जुन, आधी शांत हो. पुन्हा सायलीचा सीन झाल्यावर, अर्जुन सायलीचा हा सीन झाल्यावर ती चैतन्य आणि अस्मिताचा सीन घेतलाय. आता बघा हा, कॉफी येते अस्मिता आणि चैतन्यासाठी, त्यांनी कॉफी मागवलेली आहे ना. अस्मिता म्हणत असते, चैतन्य तू जेव्हा तुझा लाईफ पार्टनर निवडशील ना तेव्हा विचारपूर्वक निवड रे. मी जी चूक केली ना ती तू करू नकोस. अरे चैतन्य, माझ्या अश्विनची तर मला कधी कधी एवढी काळजी वाटते ना, तू म्हणजे बघ न रे. अरे आता तर त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल सुद्धा गायब झालंय. चैतन्य म्हणतो, अगं अस्मिताताई, असं कोणी मुद्दाम असा लाईफ पार्टनर निवडतं का ग? त्या त्या वेळेला जे घडतं ते आपल्या हातात नसतं. आणि मला खात्री आहे तू आणि अश्विन, तुम्ही दोघंही या सगळ्या सिच्युएशन मधनं बाहेर पडणार आहात आणि तुला जॉब पण मिळेल ग, मिळेल ती नोकरी. अस्मिता म्हणते, कशी मिळेल? अरे चैतन्य, मला जर घराच्या बाहेर पडायचं असेल तर मम्माने स्मिथला सांभाळायला हवं ना. पण मम्मा म्हणते की स्मिथला घरी ठेवून घराबाहेर पडू नको, तुझी सगळी जबाबदारी आम्ही घेऊ, पण तू घराबाहेर जायचं नाहीस. हे तर मला नकोय ना चैतन्य. चैतन्य म्हणतो, मग अस्मिता ताई असं काहीतरी काम कर ज्यामुळे तुला घराच्या बाहेर जायचं काम पडणार नाही, म्हणजे तुला घर बसल्या करता येईल असं काहीतरी काम कर. अस्मिता म्हणते, काय करू रे चैतन्य, असं काय करता येईल मला? चैतन्य म्हणतो की होईल होईल, काहीतरी होईल, आपण विचार करू. आता तेवढ्यात अस्मिताला कोणाचा तरी मेसेज आलाय बरं का, बहुतेक सचिनचाच असावा, पण अस्मिताने तो इग्नोर केलाय मेसेज. तिला पुन्हा पुन्हा मेसेजेस येत असतात. तो काय मेसेज आलाय ते काही कळलं नाहीये बरं का प्रेक्षकांनो. चैतन्य म्हणत असतो, काय झालंय अस्मिता ताई, कोणाचे मेसेज येत आहेत तुला?
आता अस्मिता म्हणते चैतन्याला, काही नाही अरे काही नाही. आता तेवढ्यात चैतन्याला फोन आलाय, तो अश्विनचा. आणि अश्विनने कदाचित चैतन्याला सांगितलं असावं की सायलीची तब्येत बरी नाहीये. आणि चैतन्य फोनवर म्हणतो, काय बाप रे अश्विन, हे कधी झालं? आणि आता लगेच अस्मिता आणि चैतन्य आता तातडीने सायलीकडे जातात. बघा मंडळी, आता शेवटचे सीन तुम्ही बघत आहात. आज जास्ती नाहीच आहे डायलॉग मालिकेमध्ये, आज अगदी थोडंच दाखवलंय त्यांनी. आता इकडे प्रतिमा आत्या, सुमन आणि कल्पनाताई तिघी जणी देवाला पाण्यात ठेवतात बरं का. आणि सतत पाणी टाकत असतात देवाच्या अंगावर, सायली लवकर शुद्धीवर यावी म्हणून. कल्पनाताई म्हणत असतात, देवा माझ्या सायलीला लवकरात लवकर बरं कर, तिच्या बाळाला सुखरूप ठेव देवा. या तिघीही रडून देवाजवळ प्रार्थना करताय. इकडे अर्जुनचं सुद्धा दुःख दाखवलंय त्यांनी खूप वेळ. अर्जुन पण रडत असतो, त्याला काळजी वाटत असते. चैतन्य आता अर्जुन जवळ जातो, त्याला सावरतो, म्हणतो अर्जुन तू टेन्शन घेऊ नकोस. सायली बेशुद्ध पडल्यामुळे अर्जुन सतत रडतोय असं त्यांनी खूप वेळ दाखवलंय मंडळी. अर्जुनने सायलीचा हात सारखा हातात ठेवलाय स्वतःच्या. मग सुमन येते आणि तिच्या डोक्याला अंगारा लावते. असं खूप वेळ दाखवलंय त्यांनी स्लोमो मध्ये. म्हणजे आजचा एपिसोड तसा नॉर्मलच आहे. बऱ्याच प्रेक्षकांना आजचा एपिसोड जरा बोरिंग वाटेल, त्यामुळेच आजचा एपिसोड रिव्ह्यू मी जास्ती मोठा केलेला नाहीये. मग तेवढ्यात अश्विनला फोन येतो आणि तो फोन असतो रविराज काकांचा. रविराज म्हणतात तिकडनं, म्हणजे त्यांचं बोलणं ऐकवलेलं नाहीये, पण अश्विन इकडनं त्यांना सांगत असतो, अरे रविराज काका नको काळजी करूस, तू एवढ्या घाईघाई इकडे येऊ नकोस. बरी आहे सायली वहिनी, ती ती येईल सकाळपर्यंत शुद्धीवर. डॅडला पण सांगितलंय मी की तुम्ही घाईघाई येऊ नका. हो हो हो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत इथे. म्हणजे याचा अर्थ रविराज आणि प्रतापराव तिथे नाही येत ना, म्हणून तो सीन त्यांनी सावरून घेतला. सायली अजूनही बेशुद्धच आहे. अर्जुन म्हणत असतो या सगळ्यांना, तुम्ही जा घरी, मी इथे थांबतो, तुम्ही आराम करा, मी काही लागलं सवरलं तर सांगेल तुम्हाला. कल्पनाताई म्हणत असतात, नको रे अर्जुन, अरे थांबू दे आम्हाला इथे. पण अर्जुन म्हणतो, नाही मम्मा प्लीज तुम्ही जा सगळे, कशाला उगीच जागे राहता. मग अश्विन म्हणत असतो, बरं ठीक आहे दादा, तुला काही लागलं सवरलं तर सांग आम्हाला. मग अश्विन कल्पनाताईंना घेऊन जातो. आता खूप वेळ दाखवलं ते कल्पनाताई काळजी करतात, तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात सायलीच्या जाताना. अश्विन म्हणत असतो, मम्मा चल आपण आराम करूयात, दादा आहे ना इथे, आपण येऊयात सकाळी लवकर. अश्विन आणि कल्पनाताई निघून जातात. चैतन्य पण जातो. प्रतिमा आत्या आणि सुमन त्या थोड्या वेळ थांबतात, पण त्याही नंतर जातात झोपायला. आता हे सगळे गेल्यानंतर प्रतिमा आत्याने गणपतीची मूर्ती तिथे ठेवली आहे सायलीच्या बाजूला. छोटीशी मूर्ती आहे पितळाची. प्रतिमा आत्या त्या मूर्तीला नमस्कार करून म्हणत असतात की बाप्पा, माझ्या सायलीची तुझ्यावर खूप श्रद्धा आहे रे, माझ्या सायलीला लवकर बरं कर. आता ही सुमन म्हणते, वहिनी तुम्ही आराम करा, पहाटे येऊ आपण लवकर, तोपर्यंत सायलीला शुद्ध आली असेल, चला वहिनी. मग प्रतिमा आत्या आणि सुमन पण निघून जातात आराम करायला. आता अर्जुन खूप रडत असतो. तो सायलीशी बोलत असतो सगळे गेल्यावर, उठ ग बायको, मला तुझ्यापासून दूर राहायची सवय नाही, उठ ग प्लीज बायको, उठ न, शुद्धीवर ये न ग सायली, प्लीज मी नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय. असं म्हणून तो खूप वेळ रडत असतो बरं का. आणि इथे एक सॅड सॉन्ग ऐकवलंय, ते मराठी सॅड सॉन्ग आहे ना कुठलं ते, रब्बा वे वगैरे. आणि या गाण्याच्या आड त्यांनी सायली आणि अर्जुनच्या सगळ्या आठवणी दाखवल्यात. या क्षणाला मला असं जाणवलं की एपिसोड वाढवण्यासाठी हे दाखवत आहे. एवढं लगली इथे सॅड सॉन्ग वगैरे वाजवायची गरज नव्हती बरं का प्रेक्षकांनो. आणि सायली पण एवढी बेशुद्ध पडायची काही गरज नव्हती. मी म्हटलं ना, आता कदाचित ना त्यांना असं थोडं दिशाहीन झाल्यासारखं वाटतंय. नेमकं मालिकेत दाखवायचं तरी काय, असं गडबड झाली आहे काय की बाबा, काही कळेना आज काय झालंय. आजचा एपिसोड तसा नॉर्मलच होता बरं का मंडळी. अर्जुन खूप रडतोय आणि त्याला सायलीच्या आठवणी येत आहे. तो म्हणतोय की सायली उठ न ग, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग, उठ न. आणि आता तिथे असलेल्या त्या गणपतीच्या मूर्तीशी अर्जुन भांडताना दाखवलाय की देवा माझ्या बायकोला जागं कर. म्हणजे जसं त्यांनी ते आपल्याला ऐकवलंय ते सगळं या गाण्याच्या आडूनच बरं का. का हरलो असे ना उरले कसे, ते गाणं आहे ना, ते बऱ्याच वेळ त्यांनी ऐकवलंय बरं का. आणि अर्जुनचं रडणं, एकीकडे सायली बेशुद्ध आहे, आता तो खूप वेळ रडतो, पुन्हा तिला जवळ घेतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. आता फायनली सकाळ झाली बरं का मंडळी, आणि सायली एकदम शुद्धीवर येते. आता हा जो सीन आहे ना, हा स्वप्नात दाखवलाय असं माझं मत आहे बरं का. सायली उठते तेव्हा सगळेजण असतात तिथे, प्रतापराव, रविराज, अस्मिता, सुमन, सगळे. आता कल्पनाताई विचारतात काय झालं सायली. सुमन म्हणते, अगं काय झालं सायली, एवढी अस्वस्थ का. प्रत्येक जण तिथे आहे. मग सायली एकदम म्हणते, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय, ज्यामुळे माझंच नाही तुमच्या सगळ्यांचं पण आयुष्य बदलणार आहे. अस्मिता म्हणते, सायली असं काय सांगायचंय तुला. मग सायली डायरेक्ट बोलते, तुम्ही सगळेजण एवढी वर्ष ज्या तन्वीची वाट बघत आहात, ती तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे. आता सायली जेव्हा हे सांगते तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आश्चर्य आहे. अर्जुन म्हणतो, व्हॉट, हे कसं पॉसिबल आहे.
सायली म्हणते मला असंच वाटलं होतं आधी, पण मी मधुभाऊंशी बोलले आणि त्यांनी सांगितलं मला सगळं. सायलीला आता हे सगळं कसं कळलं ते तिने सांगितलं आणि हे फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं. सायलीला त्या मधुभाऊनी सांगितलं ना, तर ते सायली सगळ्यांनाच सांगते. पण आता रविराज आणि कल्पनाताई या प्रतिमा त्या कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही. सायली म्हणत असते तुम्ही सगळे कसला विचार करताय, खरंच मी तन्वी आहे. रविराज म्हणतात सायली बस कर, अगं तुला आमच्या भावनांची खेळताना काहीच का वाटत नाहीये. मग प्रतिमा त्या पण म्हणतात अगं सायली बस कर, तन्वीच्या बाबतीत अशी मस्करी करू नकोस सायली, तुझ्याकडनं ही अपेक्षा आम्हाला नाहीये. आता हे सगळेजण असे बोलतात तेव्हा सायलीला नवलच वाटतंय. आता मला असं वाटतंय बरं का प्रेक्षकांनो, की हा स्वप्नातला सीन आहे कन्फर्म. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. पुढच्या प्रोमोत सायली मंदिराची घंटा वाजवते, खूप अस्वस्थ झालीये. मग तिथे अर्जुन येतो. मग सायली त्याला सांगते अहो मीच आहे हो तन्वी, खरंच सांगते मी. जेव्हापासून मी तन्वीचं नाटक करायला लागले तेव्हापासून आतून काहीतरी वाटत होतं. मला तन्वीचा आवाज येत होता आणि तन्वीने ते काढलेलं चित्र आश्रमातलं सगळं सगळं माझ्याशी संबंधित आहे. मधुभाऊनी सांगितलंय मला, मीच खरी तन्वी आहो. मग अर्जुन विश्वास ठेवत म्हणतो हो बायको, मला विश्वास बसलाय, तूच खरी तन्वी आहे. मंडळी हा शेवटचा सीन एवढा विदिन अ सेकंड आपल्याला कळतं, म्हणजे समजतच नाही हा सीन बघत असताना की नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय आहे. ते आपल्याला आता उद्याच्या भागातच कळणार आहे. पण आजचा एपिसोड तुर्तास एवढाच झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? तसा आजचा एपिसोड फार काही हॅपनिंग नाही दाखवला त्यांनी, पण तरी उद्याचा एपिसोड छान असणार आहे. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा मंडळी. माझी तब्येत आता बरी आहे बरं. अर्जुन आता सायलीला जेव्हा तन्वी म्हणून जवळ घेतो तेव्हा लहानपणीचे अर्जुन आणि तन्वी खूप गोड दाखवलेत त्यांनी. कुठेतरी असं वाटतंय बरं का मंडळी, की सायली खरी तन्वी आहे हे सत्य इतक्यात एवढ्या लवकर उघड होणार नाही. काय वाटतं तुम्हाला? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. उद्याचा एपिसोड रिव्ह्यू मिस करू नका प्लीज मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.